पंकजा मुंडे थोडक्यात बचावल्या, हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणाच्या आधीच बिघाड. नितीन गडकरी विमान प्रवास टाळा, अनिल देशमुख यांचा खोचक सल्ला. महिलांनो, कॉस्मेटिक विकत घेताना सावधान, अकोल्यामध्ये घडला महिलांसोबत भलताच प्रकार. कॉस्मेटिकच्या दुकानदाराकडून महिलांचं लैंगिक शोषण. मंत्री महंतांसोबत जमिनीवर बसून जेवले, महंतांचा राग कमी करण्यासाठी महाजनांची कसरत. रायगडमध्ये मुंबई पुणे महामार्गावर गॅस टँकर उलटला, पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक 1 तासासाठी बंद. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण? प्रफुल्ल पटेल यांनी स्वतःला स्पर्धेतून दूर केलं, सुनेत्रा पवार यांचा निवडीचा मार्ग मोकळा. अजित पवार यांच्या आणखी जबाबदाऱ्यांचं वाटप, पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदावर सुनेत्रा पवारच. नांदेडमध्ये निवडणुकीसाठी बापानं मुलीला मारलं, तिसरं अपत्य ठरलं, उमेदवारीला अडचण. लोकसभेमध्ये गोंधळ, खासदारांचं निलंबन. लोकसभेतील 8 खासदारांचं निलंबन, पीठासीन अधिकाऱ्यावर कागद भिरकावले. टोमॅटोचे भाव गडगडले, किलोमागे टोमॅटोला सरासरी 6 रुपये. शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडलं. अमरावतीच्या बाजारात कापसाच्या दरात मोठी घसरण. कापसाच्या नव्या गाठी बाजारात आल्यामुळे कापसाला क्विंटल मागे मिळतोय 8,000 रुपयाचा दर. अजित पवार यांचा दशक्रिया विधी होणार नाही, अस्थि विसर्जनाच्या दिवशीच सर्व विधी संपन्न. अजित पवार यांचे छोटे बंधू श्रीनिवास पवार यांची माहिती. गणेश नाईक यांचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल, एकेरी उल्लेख करत मालकमंत्री म्हणत केली टीका. व्हॉट्सअॅप वापरण्यासाठी आता मोजावे लागणार पैसे. व्हॉट्सअॅप सशुल्क सदस्यता योजना सुरू करण्याच्या विचारात, व्हॉट्सअॅप बीटा इन्फोचं वृत्त. रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचा संघर्ष पेटला. लोकसभेला राष्ट्रवादीला मतदान करून आम्ही पाप केलं, विकास गोगावले यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये राष्ट्रवादी गटनेतेपदावरून वाद, हेमलता पाटील यांच्या गैरहजेरीमध्ये गटनोंदणी. अजित पवार यांनी गटनेतेपदाचा शब्द दिला होता, हेमलता पाटील यांचा दावा. काँग्रेसचा चंद्रपूरमधला वाद दिल्लीच्या दरबारात. वडेट्टीवार यांचे समर्थक नगरसेवक दिल्लीत पोहोचले. काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत बैठक.